माझ्या महाराष्ट्रातील एस-सी, एस-टी, ओ-बी-सी मायनॉरिटीच्या लोकांनो, 90% लोकांनो आणि जे पण संविधानाला मानतात, मग कुठल्या धर्माचा असो, कुठं कोणीही असो. बघा दादांनो, आम्हाला जे स्वातंत्र्य मिळालं कमीत कमी 5,000 वर्षांनंतर मिळालं आणि त्यासाठी कितीतरी लोकांनी आहुती दिली आहे, तेव्हा आम्हाला संविधान मिळालेलं आहे. आणि बघा, ज्यावेळेस इंग्रज आलेत त्यावेळेस ज्योतिराव फुले, ज्यांचा जन्म 11 एप्रिल 1827 आहे, त्यांनी सावित्रीबाईला शिकवलं आणि फातिमा शेखने 1 जानेवारी 1860 पहिली शाळा काढली. आणि त्यानंतर बघा 74मध्ये शाहू महाराज जन्म झालेला आहे, 75मध्ये बिरसा मुंडाचं आणि 14 एप्रिल 1891ला बाबासाहेबाचं. ज्योतिराव फुलेंनी शोधून काढली शिवाजी महाराज जयंती, तर हा देशद्रोही आतंकवादी संघटनेचा मेंबर टिळक, आगरकर या लोकांनी 1885मध्ये काँग्रेसची स्थापना केली आहे. कारण त्यांनी लिहिलेले शेतकऱ्यांचे असूट आणि गुलामगिरी आणि तुम्हा लोकांना हे करण्यासाठी म्हणून त्यांनी पहिला गणेशोत्सव पुण्यातनं सुरू केलं, कारण त्यांनी शिवाजी जयंती केली होती. त्यानंतर बघा दादांनो, शाहू महाराजांनी सगळ्यांना सांगितलं की जो कोणी बहुजनांचं पोरगं शाळेत जाणार त्याला 1 पैसा फाईन करेल ना 50% आरक्षण दिलं. 1900मध्ये बिरसा मुंडाला 25व्या वर्षी जेलमध्ये पॉयझन देऊन मारण्यात आलं. त्यानंतर शाहू महाराजांनी बाबासाहेबला शिकवलं. आणि बघा दादांनो, 19मध्ये हे जे इंग्रज आलं त्यांना माहीत होतं ही कौम जी आहे ही इतकी क्रूर आहे. अरे हिटलर 30-40 वर्ष झालं ना, हा बघा आता हा म्हणतो 3000 म्हणजे किती आमच्या पिढ्या बर्बाद केलेल्या आहेत. 30 पिढ्या झाल्या असतील, 100चं आयुष्य धरलं तरी जगात असं कुठं आहे का? आणि त्यानंतर 20मध्ये जेव्हा परिषद घेतली आणि 22मध्ये शाहू महाराज गेल्यानंतर मला सांगा 25मध्ये RSSची स्थापना कोणी केलेली आहे? आर्य, यहुदी, हत्यारे, आतंकवादी लोकांनीच केलेली आहे, बरोबर आहे. तर काँग्रेसही त्यांची तीच, BJP तीच. आणि 42मध्ये गांधीजींनी एवढं मोठं त्याग केलं, आम्ही लोक मेलोत. आणि मला सांगा नाथूराम गोडसे हा RSSचा कोण होता? देशद्रोही आतंकवादी होता की नाही? आणि त्यानंतर आम्हाला 50पासून जेव्हा 49ला 26 नोव्हेंबरला केलं तेव्हा हे म्हणतात का आम्हाला हे पाहिजे मनुस्मृती, म्हणजे हिंदू राष्ट्र, आम्ही नाही मानत त्याला. आणि दादांनो, आरक्षण ज्याला सुरुवात झाली लोकशाहीला, लोकांनी लोकांच्या उन्नत केलं, राज्य स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय, कॉर्पोरेट सेक्टर, ज्युडिशनरी आणि प्रेस मीडिया. त्यानंतर 51ला बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल आणि OBCच्या याच्यासाठी केलं. आणि बघा दादांनो, SC, ST, OBCला हे आरक्षण म्हणजे सिक्युरिटी होती आणि स्वाभिमानानं जगायला एका मताचा अधिकार होतं. 52 नंतर बघा कोण देश चालवत आहे? काँग्रेस, जनसंघ आणि RSS. सत्य आहे का? सत्य आहे. आणि त्यानंतर बघा 14 ऑक्टोबरला गेले बाबासाहेबांना 6 डिसेंबरला मृत्यू झाला, ते पण मृत्यूवस्थेत पावलेलं आहे, तो रिपोर्ट अजून बाहेर आलेला आहे. त्यानंतर बघा 60मध्ये यांनी विदर्भ मराठवाड्याला ॲड केलं, आम्ही मागणी नव्हती केली. 62मध्ये कतलखाना काढलेला आहे. आणि त्यानंतर बघा दादांनो, यांनी OBCची जनगणना केली का? OBCच्या लोकांनो आता तरी डोळे उघडा ना. आणि SC, ST साठी 50 आहे का? जगात असं कुठं आहे तुमच्या मायबापाच्या प्रूव्ह करा म्हणून? हे का आमचे मालक आहेत का? हे जे आलेले आहेत आर्य, यहुदी लोक 3000 वर्षापासून, हे आमचे मालक आहेत का? आणि त्यानंतर बघा दादांनो, 76ला एरिया रिस्ट्रिक्शन हटल्यानंतर मला सांगा 81मध्ये जनगणना झाली. आणि 85पासून प्रूव्ह करा. SC, STला 50चं, OBCला 60चं. त्यांचं तर क्रिमिनल तेव्हाच टाकलं, कारण त्यावेळेस आम्ही TV मध्ये होतो. मराठ्यांना 67चं. आणि EWS वाले सगळ्यात गरीब, कारण आपली मेहरबानी आहे, यांच्या बापाचा देश होय. आणि आज बघा 60 वर्ष चालवलं, कोणी लावलं क्रिमिनल? आता कॉमन सिव्हिल रूल्स आणलेला आहे, तुम्ही आम्ही सारखे. CC-NRC कोणी आणली? EWS रिझर्वेशन कधी आलं? द्विपक्षीय पद आले. काँग्रेस जाईल, BJP येईल, म्हणजे कोण येईल? RSS. आणि हे जे एकमताचा अधिकार दिला ते कोणी हे केलेलं आहे? अरे हा हरामखोर राहुल गांधी आहे. याच्या आणि माझ्या महाराष्ट्राला कोण फक्त प्रकाश आंबेडकरच्या मागे उभे राहा. अजूनही तुम्हाला सांगतो, अरे जगामध्ये आहे का असं कुठं? हिटलर हा 30 वर्षासाठी झाला आणि आज 3000 म्हणजे 30 पिढ्या बर्बाद केलेल्या आहेत. तुमची बुद्धी अजूनही त्या याच्यात आहे, जनावराच्या याच्यात. गिधड, कावळ्या, चिमणी
डुकरांना सुद्धा अक्कल, हे डुकरांची अवलाद होय. यांना आपलं CST GST बघा, सुप्रीम कोर्ट, त्यानंतर कॉर्पोरेट सेक्टर, ब्युरोक्रासी, प्रेस मीडिया. शिक्षण संपलं, नोकऱ्या संपल्या, सगळं संपलं. तोच म्हणतो आमचा महागुरू 85 करोड 13 करोड असे कानून गेले. अरे कोरोना कालामध्ये आमच्या लोकांना मारलं आणि तो डुकराचा अवलाद म्हणतो सुप्रीम कोर्ट मी नाही न्याय देणार, आणि स्वतः कबूल केलं त्यांनी. त्याबद्दल त्याला मी थँक्स म्हणतो की मी हा जो आहे पुष्पशृंग आपला पुष्पशृंगाचा अवलाद हो म्हणतो मी. तर मला सांगा, हे का देवाचे अवलाद होत? हे म्हणतील हे नाही भेटणार, हे एवढं टॅक्स जर हे. आणि जगाच्या पाठीवर जगाला सांगतो अशी कोम आहे का कुठं? तेव्हा माझ्या महाराष्ट्रातील लोकांना, पुढच्या पिढीचा विचार करा. गांधीजी ज्यांनी क्रांती केली त्याला आम्ही बलिदान दिलेलं, यांनी दिलं आहे का या घराशाहीने? याने पेशवाई आल्या 500 वर्ष. अरे तुमच्या पोरांसाठी तुम्ही विचार करा, नका करू बाकीच्यांचे विचार नका करू. आम्ही काय जनावर व्हायचं आहे का? आताच सांगा. कारण हे EVM ही फ्रॉड आहे. हे काँग्रेसने 85 आणलं, 4-9 जिंकलं, 14 जिंकलं, 19 बोलतो का हा आतंकवादी देशद्रोही RSSचा हस्त काय राहुल गांधी? संविधान 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 काही शब्द लोक म्हणतात ना, हात 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 करतात. म्हणण्याचा अर्थ म्हणजे अरे तुमचे डोळे तर उघडा. मी तर आजही म्हणतो की इंटरनॅशनल कोर्टमध्ये घेऊन जा मला. मी त्यांना डुकराच्या अवलादी म्हणतोय. तुम्ही मला नक्षलवादी माझ्या पोरीला बलात्कार करून कापत आहेत, हे खाताय, आणि तुम्हाला डुकरांच्या अवलाद, तुम्ही हरामाचंच खाता ना. कोण भरतं CST GST? कुठं गेलं शिक्षण आमचं? चला दादांनो, मी सांगतोय आता, आणि प्रकाश आंबेडकरसाठी रात्रंदिवस एक करा, तरच तुमच्या पोरांची पुढची उन्नती होणार आहे. शिक्षण फुकट, सगळं फुकट, 1-1 लाख रुपये वर्षाचे मिळणार आहे. चला दादांनो, मी सांगतो, जय शिवराय, जय भीम, जय संविधान, जय बिरसा मुंडा. मरेंगे मिटेंगे. बाबासाहेबने म्हटलं 100 दिवस मेंढ्या 1 दिवस शेरसारखा जगा, आणि गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या. आणि हे यहुदी लोकांच्या हातात जर संविधान, तुम्हाला न्याय नाही मिळणार. हे सगळे एकच आहेत. गांधीजीचा सुद्धा खून करणारे हे आहेत RSS, जनसंघ आणि काँग्रेस. 42 कोण होता हा? चला दादांनो, सांगायचं काम करा. चला, थँक्यू.